नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एन-एस मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले स्वागत करतो. नोकरीच्या शोधात आहात तर एक सुवर्ण संधी पुन्हा तुमच्यासाठी उपलब्ध झालेली आहे. सर्व इच्छुक उमेदवारांनी झटपट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करायचा आहे. 15 फेब्रुवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. जिल्हा व सत्र न्यायालय यांच्यामार्फत सफाई कामगार या पदाची भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. कमीत कमी शिक्षण पात्रता असणारे उमेदवार इथे अर्ज करू शकतील. एक कायमस्वरूपी सरकारी नोकर भरती या न्यायालयामार्फत घेतल्या जात आहे. त्यामध्ये पगार तुम्हाला या पदासाठी 15,000 ते 47,600 पर्यंतचा असणार आहे. विशेष म्हणजे अर्ज करण्याकरता कोणालाही फी लागणार नाही. तेव्हा नक्की तुम्ही इथे प्रयत्न करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये याच पदभरतीची सविस्तर माहिती स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्या अगोदर आपल्या एन-एक्स मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर आताच चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या, कारण अशाच नवनवीन पदभरतीबाबतची अपडेट रोज आपण या चॅनलवर देत असतो. त्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण जिल्हा व सत्र न्यायालय रत्नागिरी यांच्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदभरतीच्या ऑफिशियल जाहिरातीवर आलेला उमेदवाराची निवड यादी तयार करण्यासाठी जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकास पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. सफाई कामगार या पदासाठी मित्रांनो ही पदभरती होत आहे. एक रिक्त पदसंख्या या पदासाठी देण्यात आलेली आहे. तर एक रिक्त पदसंख्येसाठी का असे ना, एक कायमस्वरूपी सरकारी नोकर भरती या विभागाकडून या ठिकाणी घेतल्या जात आहे. त्यासाठी तुम्ही नक्की प्रयत्न करू शकता. या पदासाठी 7व्या वेतन आयोगानुसार या ठिकाणी 15,000 ते 47,600 पर्यंतचा पे स्केल दिला जात आहे. त्याप्रमाणे देयभत्ते सुद्धा असणार आहे. तर या पदासाठी जर तुम्ही एलिजिबल असाल तर इथे अर्ज सादर करू शकता. तर अर्ज सादर करायचा आहे मित्रांनो ऑफलाईन पद्धतीने. 15 फेब्रुवारी 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे. तर या जाहिरातीसोबत एक अर्जाचा नमुना दिलेला आहे. तर तो संपूर्ण अर्ज या ठिकाणी भरून त्यासोबत आपली कागदपत्रे किंवा प्रमाणपत्रे इत्यादीच्या छायांकित सत्यप्रती या ठिकाणी जोडून दिलेल्या लिफाफ्यावर सफाई कामगार या पदाकरता अर्ज असे लिहून स्पीड पोस्टद्वारे तुम्हाला तो अर्ज इथे सादर करायचा आहे. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, अर्ज सादर करण्याकरता विभागाचा ऍड्रेस या ठिकाणी दिलेला आहे. तर या ऍड्रेसवर तुम्हाला अर्ज इथे सादर करायचा आहे. स्पीड पोस्ट पद्धतीने किंवा नोंदणीकृत डाक पोच पत्राद्वारे तुम्हाला तो अर्ज या ठिकाणी खालील पत्त्यावर सादर करायचा आहे. हा ऍड्रेस विभागाचा इथे देण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे ऑफलाईन पद्धतीने 15 फेब्रुवारी 2025 या तारखेपर्यंत तुम्हाला अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी सफाई कामगार या पदाची रिक्रुटमेंट इथे होत आहे. तर या पदासाठी मित्रांनो शिक्षण पात्रता काय लागणार आहे याबाबतची माहिती दिलेली आहे. तर कमीत कमी शिक्षण पात्रता असणारे उमेदवार देखील सुद्धा इथे अर्ज करू शकतील. तर उमेदवार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे. सदृढ शरीरयष्टी आणि सफाई कामगार पदाची समारोप काम करण्याची योग्यता त्या उमेदवारामध्ये असणे आवश्यक आहे. त्यानंतर अनुभव पात्रता काय लागणार आहे, तर उमेदवाराला शौचालय, स्नानगृह स्वच्छतेचा, झाडू कामाचा तसेच कार्यालय परिसर स्वच्छतेचा पुरेसा अनुभव या ठिकाणी असल्यास प्राधान्य दिले जाणार आहे. तर अशा प्रकारे पात्रता आणि अनुभव इथे लागणार आहे. त्यानंतर वयोमर्यादा या पदासाठी अर्ज करण्याकरता काय असणार आहे, तर खुल्या प्रवर्गासाठी किमान वयाची अट इथे 18 वर्ष असणार आहे. तर कमाल वयाची अट 38 वर्षापर्यंत देण्यात आलेली आहे. त्यानंतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी किमान वयोमर्यादा 18 वर्ष तर कमाल वयोमर्यादा 43 वर्षापर्यंत इथे देण्यात आलेली आहे. त्यानंतर कामाचे स्वरूप बघू शकता मित्रांनो, निवड झालेल्या उमेदवाराची जेथे नियुक्ती केली जाईल तेथील न्यायालय इमारतीच्या परिसराची, निवासस्थानाची, कार्यालयाच्या प्रसाधन गृहाची नियमित स्वच्छता व साफसफाई करणे आणि निगा राखणे अशी कामे त्या उमेदवारास करावी लागणार आहे. त्यानंतर न्यायालय इमारतीच्या आवारातील बागेची निगा राखणे, त्याचप्रमाणे इतर कामाव्यतिरिक्त न्यायिक अधिकारी यांच्या निर्देशानुसार आवश्यक ती सर्व कामे त्या उमेदवारास निवड झाल्यानंतर या ठिकाणी करावी लागणार आहे. अशा प्रकारे कामाचे स्वरूप इथे देण्यात आलेले आहे. त्यानंतर पात्र उमेदवारांकरता काही अटी व शर्ती लागू असणार आहेत. तर या ठिकाणी बघू शकता उमेदवाराची चारित्र्य आणि वर्तणूक चांगली असणे आवश्यक आहे. उमेदवाराला एमपीएससी, यूपीएससी किंवा अन्य कोणत्याही राज्यसेवा आयोगाने त्यांच्याद्वारे आयोजित केलेल्या परीक्षा निवडीमध्ये उपस्थित राहण्यापासून कायमचे प्रतिरोधित केलेले नसावे किंवा अपात्र ठरवलेले नसावे. त्यानंतर उमेदवाराला नैतिक पतनाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आलेले नसावे किंवा त्याच्यावर कोणताही फौजदारी न्यायालयीन खटला या ठिकाणी नसावा. त्यानंतर न्यायालयीन कर्मचारी किंवा शासकीय कर्मचारी यांच्यावर कोणतीही विभागीय चौकशी प्रलंबित नसावी. अशा प्रकारे या ठिकाणी मित्रांनो अटी व शर्ती इथे देण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर हयात असलेल्या पत्नी किंवा पती ची संख्या एकापेक्षा जास्त नसावी किंवा मुलांची संख्या 2 पेक्षा अधिक नसावी. अशा प्रकारे अटी इथे देण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर निवड प्रक्रिया कशा प्रकारे होणार आहे याची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे. तर वेळेत प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करण्यात येणार आहे. अर्जाची छाननी केल्यावर पात्र ठरलेले अर्ज जास्त प्रमाणात असल्यास भरती प्रक्रिया समिती योग्य निकष लावून योग्य अर्हतेच्या आधारे सफाई कामगार पदासाठी अल्पसूची या ठिकाणी तयार केल्या जाणार आहे. म्हणजेच या ठिकाणी शॉर्टलिस्ट एक तयार केल्या जाणार आहे आणि त्यानुसार या ठिकाणी निवड प्रक्रिया पूर्ण केल्या जाणार आहे. तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, मूल्यांकन पद्धतीने ही निवड प्रक्रिया
पूर्ण केल्या जाणार आहे, ज्यामध्ये प्रात्यक्षिक चाचणी 30 गुणाची असणार आहे, शारीरिक क्षमता चाचणी 10 गुणाची असणार आहे, तर मुलाखत 10 गुणाची, अशी टोटल मित्रांनो 50 गुणांची या ठिकाणी मूल्यांकन पद्धतीने निवड केल्या जाणार आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता निवड प्रक्रियेबाबत माहिती देण्यात आलेली आहे. सेवा प्रवेश प्रक्रियेबाबतची सर्व माहिती किंवा सूचना बदल जिल्हा न्यायालयाच्या सूचना फलकावर किंवा या ठिकाणी रत्नागिरी जिल्हा सत्र न्यायालयाच्या संकेतस्थळावर या ठिकाणी प्रसिद्ध करून दिल्या जाणार आहेत. तर अशा प्रकारे सर्व माहिती जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. त्यानंतर उमेदवारांनी अर्जासोबत खालील कोणकोणती कागदपत्राच्या सत्यप्रती या ठिकाणी सादर करायच्या आहेत त्याबाबतची माहिती इथे देण्यात आलेली आहे. तर सर्व कागदपत्राबाबत माहिती तुम्ही या ठिकाणी जाहिरातीमधून इथे घेऊ शकता. त्यानंतर उमेदवारांना असेही सूचित केलं जात आहे की अर्ज हा विहित नमुन्यातच या ठिकाणी सादर करणे आवश्यक आहे. अर्जातील संपूर्ण माहिती अचूक भरणे उमेदवारास बंधनकारक आहे. विहित नमुन्यात नसलेला आणि अपूर्ण माहिती असलेला अर्ज अपात्र ठरवण्यात येईल. उमेदवारांनी अर्ज भरताना आपले संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल आयडी असल्यास जन्मतारीख अशी सर्व माहिती त्या अर्जामध्ये या ठिकाणी नमूद करणे आवश्यक आहे. मुलाखतीसाठी बोलावण्यात येणाऱ्या उमेदवारांनी अर्ज सादर करतेवेळी दाखल केलेल्या कागदपत्राच्या मूळ प्रती पडताळणीसोबत या ठिकाणी आणायच्या आहेत. तर अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, सर्व माहिती या ठिकाणी जाहिरातीबाबत या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. तर या सर्व सूचना तुम्हाला वाचून काढायच्या आहे आणि या पदासाठी अर्ज इथे सादर करायचा. सर्व माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. अर्ज कशा प्रकारे सादर करायचा आहे, त्यानंतर उमेदवारांकरता काही सूचना देण्यात आलेल्या आहे, काही अटी व शर्ती आहे. या सर्व अटी व शर्ती व सूचना तुम्हाला वाचून काढून या पदासाठी अर्ज सादर करायचा. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, अर्जाचा नमुना इथे देण्यात आलेला आहे. तर हा अर्जाचा नमुना आहे मित्रांनो. अर्जाचा नमुना, या अर्जामध्ये आपली सर्व माहिती इथे भरणे बंधनकारक आहे. कोणतीही अचूक माहिती या ठिकाणी भरलेले अर्ज अपात्र ठरवण्यात येणार आहे. याची उमेदवारांनी नोंद घ्यायची. तर या ठिकाणी बघू शकता उमेदवाराचे संपूर्ण नाव, पत्रव्यवहाराचा पत्ता, त्यानंतर उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी आहे की नाही, त्यानंतर आपला मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी, लिंग कोणते आहे, धर्म कोणता आहे, जात, प्रवर्ग, जन्मदिनांक, त्यानंतर या ठिकाणी उमेदवाराची वय इथे टाकायचे आहे, उमेदवाराची वैवाहिक स्थिती टाकायची आहे, हयात असलेल्या मुलांची संख्या, अशी सर्व माहिती, त्यानंतर शैक्षणिक अर्हतेबाबत अशी सर्व माहिती या अर्जामध्ये आपल्याला भरायची आहे. आणि अर्जासोबत आपली जी काही शैक्षणिक कागदपत्रे आहेत त्याच्या साक्षांकित केलेल्या प्रती या ठिकाणी जोडून दिलेल्या ॲड्रेसवर दिलेल्या तारखेपर्यंत तुम्हाला हा अर्ज इथे स्पीड पोस्ट पद्धतीने पाठवायचा. तर अशा प्रकारे या ठिकाणी मित्रांनो, एक वॅकन्सी करता सफाई कामगार हे पद जिल्हा व सत्र न्यायालय रत्नागिरी यांच्या मार्फत या ठिकाणी भरल्या जाते. त्याची जाहिरात या विभागाकडून इथे प्रसिद्ध करण्यात आलेली असून त्याची जाहिरात इथे प्रसिद्ध झालेली आहे आणि त्याबाबतची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात बघितलेली आहे. तेव्हा मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या NX मराठी YouTube चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.